Hello friends, welcome in Rathod classes. Today we are going to discuss the lesson from class 9 Science and Technology. Name of lesson is Useful and Harmful Microbes. आज आपण 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 8वं प्रकरण यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स याविषयी चर्चा करणार आहोत. ॲज पर नेम सजेस्ट useful means what? The microbes or microorganisms useful for us, they gives benefit, and harmful means they can make harm, जे आपल्याला नुकसान पोचवतात आणि जे आपल्याला उपयोगी आहेत. वी नो abundance ऑफ मायक्रोब्स आर प्रेझेंट इन आवर सराउंडिंग. आता मायक्रोब्स म्हणजे काय? मायक्रोब्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. आपल्या सभोवताली अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, अनेक मायक्रोब्स आहेत जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत परंतु आहेत, आणि त्यापैकी काही आपल्याला उपयोगी आहेत, यूजफुल आहेत. मग कसं उपयोगी असतील त्याविषयी आपण सविस्तर या धड्यामध्ये पाहणार आहोत. मग हार्मफुल आहे तर काय असतील, मग कशा प्रकारे हार्मफुल आहेत याविषयी सुद्धा आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. इन बेसिक जर पाहिलं, हार्मफुल विच कॅन प्रोड्यूस डिसीजेस, विच कॅन स्पॉइल फूड आयटम्स, विच कॅन हार्मफुल, जे आपल्या ज्या मायक्रोबच्या संपर्कात जर आपण आलो त्यामुळे जर आपली हानी होत असेल तर ते मायक्रोब्स काय झाले? हार्मफुल मायक्रोब्स झाले. आणि जे मायक्रोब्स आपल्याला उपयोगी आहेत त्याला आपण म्हणतो युजफुल मायक्रोब्स. अँड मायक्रोब्स कॅन नॉट बी सीन विथ आवर नेकेड आईज. म्हणजे जर धड्याचं आपण स्पष्टीकरण पाहिलं तर युजफुल उपयोगी, हार्मफुल त्याला आपण म्हणू हार्मफुल, जे आपल्याला उपयोगी नाहीत किंवा जे घातक आहेत असे मायक्रोब. तर या धड्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट आर लॅक्टोबॅसिली, रिझोबियम अँड इट्स. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, क्लोस्ट्रेडियम अँड मिनिऑब. हे आपण ह्या धड्यामध्ये आज आपण शिकणार आहोत, आपण याच्याविषयी चर्चा करणार आहोत. व्हॉट इज मीन्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम? मायक्रो ऑर्गॅनिझम म्हटलं आपण किंवा व्हॉट इज मीन्ड बाय मायक्रोब्स. मायक्रोब्स meaning of microbe is none other than microorganism. Microbes, सूक्ष्मजीव. And what their characteristics? Their characteristics are they are very minute in size, non-visible, invisible, cannot seen with our naked eyes. Some microorganisms are useful while some microorganisms are harmful. How did you observe the microbes? To observe the microbes, one instrument is required and the name of that instrument is microscope. म्हणजे सूक्ष्मदर्शीच्या साहाय्यानेच, मायक्रोस्कोपच्या साहाय्याने आपण मायक्रोब्स पाहू शकतो. ओके, तर you are familiar with different type of microbes which are all around us but cannot be seen with our eyes. We are familiar. On our hands microbes are there, on our clothes microbes are there, in our surrounding microbes are there. Lot of billions of trillions of microbes are there in our surrounding, but we cannot see that microbes, we cannot see that microorganism with our नेकेड आईज. आपल्या उघड्या डोळ्याने ते आपण मायक्रो ऑर्गॅनिझम पाहू शकत नाहीत. अँड इन व्हॉट वे आर दे रिलेटेड टू आवर एव्हरीडे लाईफ? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते कसे आपल्याला उपयोगी आहेत किंवा कसे आपल्याला रिलेटेड आहेत? तर वेन वी कम्स कॉन्टॅक्ट विथ सम मायक्रोब्स वी फॉल इल. काही मायक्रो ऑर्गॅनिझमच्या संपर्कात जर आपण आलो तर काय होतं? आपण आजारी पडतो. तर काही मायक्रोब्सचा जर वापर करून घेतला तर आपल्याला उपयोगी पदार्थ तयार होतात. तर त्याविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. तर आपण पहिल्यांदा पाहतोय
पहिला मायक्रोब्स, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, उपयोगी मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यातला पहिला आहे लॅक्टोबॅसिली. This is one type of bacteria. Where it found? It found in yogurt, curd or buttermilk. म्हणजे हा जो लॅक्टोबॅसिली आहे दूधजन्य पदार्थामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितली बघा, इथं छोटीशी ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितली इथं. तर काय करायचं आपल्याला इथं, तर smear a drop of fresh buttermilk on a glass slide. Stain it with a methyl blue and put a cover slip over it. बघा काय करायचं आहे, एका काचेच्या पट्टीवर, एका ग्लास स्लाइडवर एक थेंब कशाचा घ्यायचा आहे, बटर मिल्कचा घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मिथाइल ऑरेंज नावाचा जो स्टेन आहे, आपल्याला माहिती आहे मिथाइल ऑरेंज काय करतो, एक स्टेनर म्हणून त्याचा आपण वापर करतो. तो मिथाइल ऑरेंजचा एक ड्रॉप त्या थेंबावर टाकायचा आहे आणि त्यावरती काय करायचं आहे, एक कवर स्लिप आपल्याला टाकायची आहे. अँड आफ्टर ऑब्झर्व द स्मिअर अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑन अ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देन विथ द मोर पॉवरफुल 60x ऑब्जेक्टिव्ह. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, 10x ऑब्जेक्टिव्हवर पाहायचं आहे आणि त्यानंतर ना त्यापेक्षा मोठ्या म्हणजे 60x ऑब्जेक्टिव्हवर ती स्लाइड आपल्याला पाहायची आहे. अँड डिड यू नोटीस द ब्ल्यू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स मूव्हिंग अराउंड. बघा आपल्याला त्या स्लाइडवरती आपण जो ड्रॉप घेतलेला आहे त्या ड्रॉपवरती ब्ल्यू ऑरेंज कलरचे असे रॉड शेप्स मायक्रो ऑर्गॅनिझम मूव्ह करताना, हालचाल करताना त्या स्लाइडवर आपल्याला पाहायला मिळतील. दे आर लॅक्टोबॅसिलिस. ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय आहेत, ते आहेत लॅक्टोबॅसिलिस. या ठिकाणी असं आपल्याला याप्रमाणे स्लाइड खाली आपल्याला पाहायला मिळेल. दे आर लॅक्टोबॅसिली. अँड व्हॉट आर लॅक्टोबॅसिली? लॅक्टोबॅसिलीज आर काइंड ऑफ बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिली काय आहेत, एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे आणि तो कुठं आढळतो आपल्याला, बटर मिल्कमध्ये, म्हणजे दूधजन्य पदार्थ, त्यामध्ये लोणी असेल, दही असेल किंवा ताकामध्ये आपल्याला हा लॅक्टोबॅसिली नावाचा बॅक्टेरिया पाहतो. दे आर मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. बघा आकार याचा आपण पाहिला, इथं आपल्याला जर पाहिला आपण याचा आकार, तर आकार बघा कसा आहे याचा, रेक्टँग्युलर अँड रॉड शेप्ड. रेक्टँग्युलर अँड रॉड शेप्ड त्याचा आकार आहे. अँड लॅक्टोबॅसिलीज आर अनएरोबिक बॅक्टेरिया. आपण पाहिलं रेस्पायरेशन आपण पाहतो, एरोबिक रेस्पायरेशन आणि अनएरोबिक रेस्पायरेशन आपण पाहतो. म्हणजे these lactobacillus are anaerobic bacteria, means they are found in absence of oxygen. या ठिकाणी they अनएरोबिक रेस्पायरेशनच्या ठिकाणी, अनएरोबिक बॅक्टेरिया ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज they can produce energy without the use of oxygen. We know aerobic respiration, anaerobic respiration आपण पाहिलेलं आहे, 8वीला असेल पाहिलं असेल किंवा त्याच्या पुढे आपण 10वीला देखील आपण पाहणार आहोत. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स व्हॉट, द एनर्जी प्रोड्यूस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याला म्हणायचं एरोबिक रेस्पिरेशन किंवा त्याला म्हणायचं एरोबिक एनर्जी प्रोडक्शन. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन किंवा अनएरोबिक एनर्जी प्रोडक्शन मीन्स द एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन absence ऑफ ऑक्सिजन. आणि बॅक्टेरिया आर प्रोड्यूस एनर्जी इन absence ऑफ ऑक्सिजन. So what it is said to be the anaerobic bacteria, means this bacteria produce the energy in absence of oxygen. How is yogurt made from milk? What exactly happen in this process? बघा दुधापासून दही कसं तयार होतं, तर आपण काय करतो, दुधामध्ये विरजण म्हणून थोडं दही टाकतो. 2 लिटर दह्यामध्ये आपण काय करतो, अर्धा कप दही टाकतो.
हां, त्याला आपण म्हणतो विरजन. आणि या ठिकाणी काय होतं, बॅक्टेरियल ॲक्शन त्या दुधावर होते आणि दुधाचं दह्यामध्ये रूपांतरण होतं. हे कसं आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप पाहू इथं. बघा, द लॅक्टोबॅसिली कन्वर्ट लॅक्टोज द शुगर इन द मिल्क. बघा, त्या लॅक्टोज नावाची शुगर काय आहे, त्या मिल्कमध्ये आहे. लॅक्टोज इज अ सिम्पल शुगर प्रेझेंट इन द मिल्क अँड द लॅक्टोबॅसिली bacteria convert the lactose in the sugar in the milk into lactic acid. बघा, हा जो ही जी शुगर आहे, लॅक्टोज नावाची जी शुगर आहे, त्या शुगरचं रूपांतरण लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतरित होतं. कुणामुळे, या लॅक्टोबॅसिलीमुळे. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. बघा, प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन बघा इथं म्हणलं आपण. What is fermentation? Fermentation is equal to conversion of lactose into lactic acid. What is fermentation? Fermentation is the process by which lactose, a simple sugar present in the milk, is converted into lactic acid with the help of lactobacilli, is called as fermentation. And as a result, the pH of milk is decreases, causing coagulation of milk protein. बघा, दूध कसं असतं, लिक्विड स्वरूपामध्ये असतं. ज्यावेळेस त्याचं दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं, त्यावेळेस त्याचं पीएच डिक्रीज होतो. त्याचा पीएच काय होतो, डिक्रीज होतो. म्हणजे पीएच लेवल काय होते, खाली होते. आणि काय होतं, कॉग्युलेशन म्हणजे विघटन होतं. तसं काय होतं, दही घट्ट होते. बघा, दूध जसं पातळ असतं तसं दही कशी होते, घट्ट होते. आणि त्याला म्हणायचं आपण कॉग्युलेशन ऑफ अ मिल्क प्रोटीन. अँड दस मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क. त्या दुधामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, त्या कॉन्स्टिट्युएंटमधून मिल्क प्रोटीन काय होतो, सेपरेट होतो, वेगळा होतो. अँड दिस इज व्हॉट हॅपन वेन मिल्क चेंजेस इनटू यॉगर्ट. अशा प्रकारे दुधाचं रूपांतरण काय होतं, दह्यामध्ये होतं. बघा, विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली, लॅक्टोज sugar is converted into lactic acid. At that time, the pH level of the milk decreases and causing coagulation of a milk protein, and this milk protein is separated from other constituents of milk, and by this way the curd or yogurt is produced from the milk. And yogurt has a specific sour taste. जर दूध पाहिलं आपण तर दुधाचा चव अशा कशी असते, गोड चव असते. तशी चव दह्याची नसते. तर ह्या दह्याची विशिष्ट अशी चव आहे, ती कशी आहे, सोर टेस्ट, आंबट टेस्ट याची येते ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडमुळे त्या दह्याची चव ही आंबूस होते. अँड द लो पीएच डिस्ट्रॉईज हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. म्हणजे ज्यावेळेस दुधाचं दह्यामध्ये रूपांतरण होतं आणि ह्याची जी पीएच लेवल आहे, जी लो पीएच आहे, त्यामुळे त्यामध्ये जे काही हार्मफुल मायक्रोब्स आहेत, त्या मायक्रोब्स काय होतात, डिस्ट्रॉय होतात, मरण पावतात. ओके, एनी डाउट्स हियर? देन हियर यूज युअर ब्रेन. Why do doctor advise you to have a yogurt or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? तुम्हाला डॉक्टर ज्यावेळेस तुमचे पोट विकार असतात किंवा तुम्हाला अपचन होतं, त्यावेळेस किंवा पोटात दुखायला लागतं, त्यावेळेस दही खाण्याचा सल्ला देतात. कारण इन अ buttermilk or in a yogurt there is a lactobacilli named bacteria, and that bacteria improve the process of digestion and destroy the harmful bacteria present in our stomach. And so doctor gives advice to have a yogurt or buttermilk if you have indigestion. आपल्या पोटामध्ये जे हानिकारक बॅक्टेरिया आहेत, ते बॅक्टेरिया ह्या लॅक्टोबॅसिलिस काय करतात, त्याला डिस्ट्रॉय करतात. आणि म्हणून डॉक्टर तो दही
खाण्याचा आपल्याला सल्ला देतात जेणेकरून आपली पाचन क्षमता वाढते. समटाइम यॉगर्ट बिकम बिटर अँड फ्रूट अप दे does this happen? Why does this happen? If the amount of harmful microbes are increased in the yogurt, ज्यावेळेस त्या दह्यामध्ये हार्मफुल बॅक्टेरियाची वाढ होते त्यावेळेस त्या दह्याची चव बदलते आणि ते दही खराब होतं. Which different milk products are obtained at home by fermentation of the cream from the milk? अनेक आहेत. चीज आहे, दही आहे, घी आहे, असे अनेक प्रोडक्ट्स, पनीर आहे, नंतर आपण काय म्हणतो त्याला श्रीखंड आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण दुधापासून आपण मिळवू शकतो. डू यू नो व्हॉट इज मीन्ड बाय प्रोबायोटिक्स? Probiotics are present in the buttermilk or yogurt and other foodstuffs that are popular nowadays. Probiotics नावाचं yogurt, दही आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. Useful microbes like lactobacilli are added to these eatables and such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and helps to improve the immunity. बघा आपल्या प्रोबायोटिक्स हा घटक जो आहे म्हणजे प्रोबायोटिक म्हणजे काय दही, दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलीचं प्रमाण जास्त आहे आणि त्यात लॅक्टोबॅसिलीचं ॲडिशन त्यामध्ये केलं जातं आणि प्रोबायोटिक्स तयार केले जातात आणि ज्यावेळेस आपण हे प्रोबायोटिक्स घेतो त्यावेळेस आपल्या पोटामध्ये असलेले क्लॉस्ट्रिडियम सारखे जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय होतात, डिस्ट्रॉय होतात आणि त्यामुळं आपल्या शरीराची इम्युनिटी इम्प्रूव्ह होते आणि त्यामुळं प्रोबायोटिक्स आपण नेहमीच्या आहारामध्ये घेत आहोत. ओके स्टुडंट्स, we may stop here. If you like the video, please share, like and subscribe. Thank you.